झी मराठी, चर्चाही होणारच. खोची कुंभोज परिसरात जनस्वराज्य आणि सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याची आठवण करून देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्याच्या विकासासाठी दिलेले योगदान, प्रशासनातील अनुभव आणि लोकाभिमुख निर्णय यांचा उल्लेख केला. श्रद्धांजली कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. यावेळी 2 मिनिटांचे मौन पाळून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला आहे. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे. नमस्कार, मी विनोद शिंगे, कुंभोज. आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नुकतंच दुःख निधन झाल्याची बातमी समजली आणि कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात जनस्वराज पक्षाच्या वतीने चालू असलेला प्रचार यंत्रणा थांबवण्यात आली. परिणामी लाडक्या बहिणींचा भाऊ गेल्याचं दुःख सगळ्याच उपस्थितांच्या चेहऱ्यावर होतं. नेमकं आपण काय सांगा? नमस्कार. अतिशय दुःखद, दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी बातमी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं दुःखद निधन झालं. हे ऐकून मनाला सगळ्यांना शॉक बसलेला आहे. अतिशय धाडसी आणि कार्यक्षम, कर्तृत्वान आणि निर्णय घेण्यामध्ये एक नंबर असणारे हे नेते आज अचानकपणे आमच्या या महाराष्ट्रामधून, आपल्या देशातून त्यांचं दुर्दैवी दुःखद निधन झाल्याचं ऐकल्यामुळं सगळे आम्ही फार दुःखद घटना ही आमची क्लेशदायक आहे. आणि आमच्या जनस्वराज पक्षाच्या वतीनं आम्ही प्रचार यंत्रणा पुढे 11 तासासाठी थांबवत आहोत. आणि या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण मिळून जनस्वराज शक्ती पक्षाच्या वतीनं कुंभोज जिल्हा परिषद, हातकणंगले पंचायत समिती लाटवडे आणि पंचायत समिती कुंभोज या सगळ्यांच्या वतीनं, जनस्वराज्य पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो आणि 11 तासासाठी हा प्रचार यंत्रणा आपण थांबवत आहोत. धन्यवाद. महाराष्ट्राचं तरुण आणि तडफदार नेतृत्व माननीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं. याच्याबद्दल महाराष्ट्राच्या तरुण पिढीचं, संपूर्ण महाराष्ट्राचं अपरिमित असं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर माझे आणि त्यांचे अतिशय व्यक्तिगत संबंध होते, जिव्हाळ्याचे संबंध होते. माझ्या व्यक्तिगत जीवनात सुद्धा प्रचंड मोठा असा खड्डा पडलेला आहे. आज त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आमचा प्रचार आजच्या दिवस थांबवतो. आपण महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार व लोकबोध गावातील सर्व पक्षीयांच्या वतीने व कुंभोज ग्रामस्थांच्या वतीने आपण माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहूया. व एक महाराष्ट्र राज्याचं एक नेतृत्व, हे लोकप्रिय नेतृत्व, रोखोक बोलणारे, त्यांची जनमानसात असं प्रतिमा होती. ते लोकप्रिय नेतृत्व अजितदादा त्यांचं निधन झाल्यामुळं आपल्या महाराष्ट्र राज्याची अपरिमित नुकसान झालेलं आहे. तरी आपण त्यांच्याबद्दल सर्व कुंभोज ग्रामस्थांच्या वतीनं व सर्व पक्षीयांच्या वतीनं आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. आणि आपण सगळ्यांनी मिळून 2 मिनिटं श्रद्धांजली व्हायचं आहे. सर्वांनी पायातलं काढून 2 मिनिटं श्रद्धांजली वाहूया. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा या सकाळीच आज विमान अपघातात. एक चांगलं व्यक्तिमत्व, बोल्ट असणारं व्यक्तिमत्व. सकाळी 6 वाजता त्यांचं कामकाज चालू आहे आणि एक पुरोगामी विचाराचा एक भाजपला एक पर्याय म्हणून अजितदादाकडे आपण बघितलं. असं काय होईल असं आपल्या स्वप्नातही नव्हतं की
चांगला व्यक्ती आपल्यातून असं निघून जाईल. पण देवाला घेऊन मिळले ते समोर